हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आपण आज ह्या व्हिडिओमध्ये अभ्यासाच्या बरोबर हा पॉवरफुल मंत्र जाप केल्याने अभ्यासामध्ये चांगली प्रगती होईल। ते कसे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा। तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा। आता बोर्डाच्या 10वी व 12वीच्या परीक्षा चालू आहेत। त्याचबरोबर इतर सुद्धा महत्त्वाच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम किंवा एंट्रन्स एक्झाम्स चालू आहेत। विद्यार्थी आपापल्या परीने बरेच मेहनतसुद्धा घेत आहेत, पण अभ्यास करताना परीक्षेचा मानसिक ताण येणे साहजिकच आहे, कारण की अभ्यासाचे प्रेशर आहे। पण बरेच वेळा मेहनत करूनसुद्धा आपले मनासारखे काम होत नाही। त्यासाठी आपली मेहनत व विश्वासाच्या बरोबर ज्योतिषशास्त्राची साथ मिळाली तर त्याचा उपयोग आपल्या परीक्षेसाठी होऊ शकतो। म्हणजेच आपण परीक्षा हॉलमध्ये गेल्यावर आपला विश्वास मजबूत बनू शकतो व त्याचबरोबर त्याची एनर्जी लेवलसुद्धा वाढून आपल्याला चांगले गुण मिळू शकतात। परीक्षेच्या काळामध्ये मुलांना अभ्यासाच्या बरोबरच आपल्या घरातील व्यक्तींचे सुद्धा प्रेशर असते। त्यामुळे घरातील व्यक्तींनी मुलांना प्रेशर न देता त्यांचे मन कसे शांत राहील ते पाहावे। त्याचबरोबर योग्य तो आहार व घरातील वातावरणसुद्धा प्रसन्न ठेवले पाहिजे। कटकटी भांडणे घरात झाली तर मुलांचे अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही। रामचरितमानसमधील चौपाईने मिळेल परीक्षेमध्ये लाभ किंवा यश। आपल्या परीक्षेमध्ये मेहनत आपण करतो, पण काही वेळेस बरीच मेहनत करूनसुद्धा आपल्याला पाहिजे तसे यश मिळत नाही। तसेच परीक्षेमध्ये सफलता असफलता अशा दोन्ही गोष्टी असतातच। आपल्या मेहनतीबरोबर आपल्याला जर देवाची साथ मिळाली तर त्याचे परिणाम चांगलेच होऊ शकतात। ज्योतिषशास्त्रामध्ये आपली मेहनत व विश्वास असूनसुद्धा आपल्याला जर आपल्या मनासारखे यश मिळत नाही तर आपल्याला रामचरितमानसला शरण गेले पाहिजे। रामचरितमानस जीवनातल्या बऱ्याच समस्या दूर करण्यासाठी उपयोगी आहे। आपल्याला परीक्षेमध्ये यश मिळण्यासाठी रामचरितमानसमध्ये लिहिलेल्या चौपाईचा जाप केल्यास मन शांत राहून प्रगती होते। सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान राम यांच्या फोटोसमोर दिवा अगरबत्ती लावून भगवान राम यांना चंदन लावून आपणा स्वतःला सुद्धा चंदन लावून मग आसनावरती बसावे व पुढे दिलेली चौपाई शांत मनाने 108 वेळा म्हणावी। आपण आपल्या गुरुवरती श्रद्धा व विश्वास ठेवावा, त्यामुळे नक्की यश प्राप्त होईल। चौपाई अशा प्रकारे आहे। गुरु ग्रह गए पढ़न रघुराई, अल्पकाल विद्या सब आई। परत एकदा ऐका। गुरु ग्रह गए पढ़न रघुराई, अल्पकाल विद्या सब आई। या चौपाईचा अर्थ असा आहे की व्यक्ती स्वतः मनाने आपल्या गुरुच्या शरणमध्ये जात आहे व आपल्या अल्पकाळामध्ये सर्व विद्या प्राप्त करीत आहे। या चौपाईमध्ये गुरुचा महिमा वर्णन केलेला आहे। या चौपाईचा जाप केल्यास विद्याप्राप्तीचे सर्व मार्ग मोकळे होतात व आपल्याला यश मिळते। रामचरितमानसमध्ये ह्या चौपाईबद्दल सांगितले आहे की श्रीराम स्वतः मनाने गुरु वशिष्ठ यांच्याकडे विद्या घेण्यासाठी गेले व ह्या चौपाईच्या प्रतापामुळे त्यांना अगदी अल्प काळामध्ये सर्व विद्या प्राप्त झाली। मुलांनो, आपण अभ्यासामध्ये खूप मेहनत घेत आहात, त्याचबरोबर थोडासा वेळ मंत्र जाप केला तर त्याचा आपल्याला लॉंग टर्ममध्ये सुद्धा खूप उपयोग होतो। जर आपल्याला हा रॉयल शेफ सुजाता चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका। यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत। धन्यवाद। जय श्रीराम, जय जय राम।